मानवाच्या बोटांच्या रेषा गर्भावस्थेच्या 4थ्या महिन्यापासूनच तयार होऊ लागतात. त्यावेळी मूल बाह्य जगापासून खूप दूर असते, तरीसुद्धा त्याची ओळख देणारी भाषा त्याच्या शरीरावर लिहिली जात असते. या रेषांची रचना आपल्या DNA च्या सूचनानुसार होते. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या रेषा ना आईवडिलांसारख्या असतात, ना पूर्वजांशी जुळणाऱ्या असतात. जणू एखाद्या अदृश्य रेडिओ तरंगाच्या प्रभावाने या रेषा त्वचेवर आपोआप उमटतात, ज्या एखाद्या अलौकिक व्यवस्थेकडे इशारा करतात. प्रत्येक व्यक्तीच्या बोटांच्या रेषा संपूर्ण जगात पूर्णपणे वेगळ्या असतात आणि आजवर असा एकही मनुष्य जन्माला आलेला नाही की ज्याच्या फिंगरप्रिंट्स अगदी दुसऱ्याशी तंतोतंत जुळतात. यावरून हे सिद्ध होते की एखादा अद्वितीय कलाकार जो प्रत्येक वेळी एक नवीन कलाकृती घडवतो. जेव्हा जगातील सर्वात मोठा संगणक सुद्धा अशी रचना करू शकत नाही, तेव्हा हे म्हणणे चुकीचे ठरणार नाही की ही रचना मानवी बुद्धीपलीकडची आहे. प्रश्न उभा राहतो, माझ्यासारखी निर्मिती कोण करू शकतो? हा प्रश्न त्या अदृश्य कारागिराच्या कलेला सलाम करतो. एखादी दुर्घटना घडली, त्वचा भाजली किंवा रेषा नष्ट झाल्या तरी कालांतराने त्या अगदी तशाच रेषा पुन्हा जशाच्या तशा परत येतात. ना एक पेशी इकडे तिकडे, ना रचनेत बदल. यावरून दिसून येते की या रेषा केवळ त्वचेवर नाही तर अस्तित्वाच्या अधिक खोल पातळीवर कोरलेल्या असतात. एक प्रकारची आत्मीय प्रतिमा. मानवी शरीराचा दुसरा कोणताही भाग असा नाही की जो पूर्णपणे तसाच पुन्हा निर्माण होऊ शकेल. पण फिंगरप्रिंट हा अपवाद आहे. हे एखाद्या दैवी योजनेची झलक आहे. आजतागायत विज्ञान या रहस्याचा पूर्णपणे उलगडा करू शकलेले नाही. याला बायोलॉजिकल मेमरी किंवा सेल्युलर इंटेलिजन्स असे म्हणतात. परंतु आध्यात्मिक दृष्टिकोनातून ही आत्म्याची ओळख आहे. या रेषांमधील वळणे, फांद्या, वर्तुळे हे सगळे एका खास भाषेत लिहिलेले कोड आहेत, जे केवळ त्यांच्या निर्मात्याला समजतात. फिंगरप्रिंट केवळ ओळखीचे साधन नसून ब्रह्मांडाचे नियम आणि आपल्या कर्माची कहाणी त्यात सामावलेली आहे. आजवर कोणतेही तंत्रज्ञान, कोणतेही आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा प्रयोगशाळा अशा रेषा निर्माण करू शकलेले नाही, ज्या खऱ्या अर्थाने पूर्णतः युनिक असतील. अनेक परंपरा या रेषांना ईश्वराची भाषा मानतात. म्हणूनच हस्तरेखा विद्या आजही प्रासंगिक आणि चमत्कारिक मानली जाते. जर आपली ओळख जन्मापूर्वीच ठरलेली असेल तर आपले जीवनही कदाचित एखाद्या दैविक स्क्रिप्टनुसार चालत असावे. जेव्हा विज्ञान थकते तेव्हा अध्यात्म सांगते, कोणीतरी आहे जो सगळे चालवत आहे. तो पाहतो आहे, समजून घेत आहे आणि निर्माण करीत आहे. जर निसर्ग इतका सूक्ष्म, परिपूर्ण असू शकतो तर निसर्गामागे एखादी सर्वोच्च चेतना नक्कीच आहे, जिला भारतीय तत्त्वज्ञान ब्रह्म म्हणते. प्रत्येक फिंगरप्रिंट हा एक ईश्वरी पासवर्ड आहे, जो फक्त त्यालाच माहीत आहे ज्याने आपल्याला घडवले आहे. म्हणून शेवटी तोच प्रश्न उरतो, त्या कलाकाराची बरोबरी कोणी करू शकतो का? उत्तर स्पष्ट आहे, नाही. तो एकमेव आहे. तो प्रत्येक वेळी प्रत्येक देहावर एक नवी स्वाक्षरी रचतो आणि तो सृष्टिकर्ता आहे. बोटांच्या रेषा हे सिद्ध करतात की अस्तित्व प्रत्येक व्यक्तीला एक अद्वितीय ओळख देते, ब्रह्मांडाच्या अनंत सृष्टीचा एक हस्ताक्षर. हे वैशिष्ट्य केवळ शरीरापुरते मर्यादित नाही तर ते आत्म्यापर्यंत विस्तारलेले आहे. आपण आस्तिक असो वा नास्तिक, त्या दैवी परमचेतनेचे अस्तित्व आणि सत्ता मान्य करावीच लागते.